पिंड ज्या ठिकाणी ज्या जागेवर व्यक्ती गेला घरामध्ये त्या जागेवर पहिला पिंड। मग दुसरा पिंड पहा तुम्ही, ज्या वेळेस ते प्रेत आपण शरीर घराच्या बाहेर काढतो त्यावेळेस पांथ नावाने दुसरा पिंड द्यायचा सांगितलं। आता त्यावेळेस आपण भाताचा पिंड बनवू शकत नाही, म्हणजे बनवू शकतो पण शोकाकुल वातावरण राहतं। मग आपण भाकरीचा नैवेद्य तिथे ठेवतो की नाही, तोच पिंड समजायचा। पिंड म्हणजे अन्न आणि दर्पण म्हणजे पाणी। दुसरा पिंड त्या जागेवर, मग बाहेर काढल्यानंतर घरातील सुना वगैरे त्या प्रेताला स्नान घातलं जातं, बरोबर? स्नान घातलं जातं, फुलांची चादर अंथरावी असा कुठंच उल्लेख नाही, मला तरी नाही सापडला। पण पुष्पहार घालावं हा उल्लेख सापडला। कुठंतरी परिवर्तन करण्याची सुद्धा गरज आहे। पुष्पहार घालावे, फुलं वाहावे, गंगेच्या किनारी असेल तर गंगेच्या मातीचा लेप द्यावा किंवा माती आणून त्या ठिकाणी त्या शरीराला लावावी। मुखामध्ये तुलसी पत्र घालावं, शालिग्रामाचं तीर्थ पाजावं, गंगेचं पाणी असेल तर गंगेचं तीर्थ त्या ठिकाणी घालावं, ते प्रेत शृंगारित करावं आणि झाला प्रेत रूपी शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानाचा, बरोबर? किती प्रिय व्यक्ती असेल घरामध्ये ठेवता येते का महा? स्मशानाच्या दिशेने वाटचाल, थोडस लक्षपूर्वक ऐका बरं का। स्मशानाच्या दिशेने वाटचाल होती, मग स्मशानाच्या दिशेने गेल्यानंतर एका ठिकाणी मध्ये आपण त्याला थांबवू, कुठं? विसाव्याच्या ठिकाणी, बरोबर? त्या ठिकाणी पाणी वगैरे शिंपडून एक पिंडदान दिला जातो। महिला मंडळ झाडाखालचे आतापर्यंत किती पिंड झाले मला सांगा बरं? ऐकताय का तुम्ही? पहिला पिंड त्या जागेवर, दुसरा पिंड पांथ नावाने, तिसरा पिंड विसाव्याच्या ठिकाणी, 3 पिंड झाले। लक्षपूर्वक ऐका। मग स्मशानामध्ये गेल्यानंतर 2 पिंड द्यायचे सांगितले, एक प्रेताच्या उजव्या हातावर आणि उशाला आपण ठेवतो ना भाकरीचा नैवेद्य वगैरे तो पिंड, ते 2 पिंड। आता किती झाले? 5 पिंड झाले। म्हणजे ऐकताय तुम्ही, 5 पिंड। हे 5 पिंड झाल्यानंतर ते प्रेत हवनासाठी योग्य होत। मग अंत्यविधीचे अनेक प्रकार आहेत। तिकडे हरिद्वारकडे तुम्ही गेले उत्तरेकडे तर त्या ठिकाणी चिता रचली जाते, कवटीपर्यंत अग्नी आला की ती काय करतात? गंगेमध्ये विसर्जित करतात। काही ठिकाणी प्रेताला शृंगारित करून गंगेमध्ये विसर्जित करतात। काही आदिवासी जमातींमध्ये प्रेताला शृंगारित करून अरण्यामध्ये ठेवलं जातं। त्या पारशी विहिरी अजून पण आहेत, बरोबर? त्या ठिकाणी ते प्रेत नेऊन ठेवलं जायचं, मग तो सांगाडा उरला की तो सांगाडा विहिरीमध्ये टाकायचा। मी आवर्जून करमाळ्याच्या तिथे एक पाहायला गेलो, आपल्या नगरला पण मला वाटतं फऱ्याबागच्या तिथे कुठंतरी आहे ती। अशा म्हणजे अंत्यविधीचे सुद्धा बरेच प्रकार आहेत। पैकी आपल्या हिंदू सनातन संस्कृतीत मान्यता प्राप्त केलेला अग्निदाह संस्कार आपल्याकडे प्रचलित आहे, म्हणजे अग्नीच्या स्वाधीन त्या शरीराला करायचं। पण तत्पूर्वी हे 5 पिंड सांगितले, हे 5 श्राद्ध सांगितले, बरोबर? अग्नीच्या स्वाधीन त्या शरीराला करायचं। मग अग्नीच्या स्वाधीन केल्यानंतर पहा, जवळच्या क्रव्याद नावाच्या अग्नी, जो शिकाळी घेऊन जातो आपण त्याला काय नाव आहे? क्रव्याद। क्रव्याद नावाचा अग्नी गवताच्या गंजीवर घ्यावा आणि मग मुलाने असेल, मुलीने असेल, पुतण्याने असेल, जे कुणी असतील त्यांनी त्या अग्नीने त्या चितेला अग्नी द्यावा। तोपर्यंत क्रव्याद एकदा चितेला दिला का तुकोबराय सांगतात देऊनी भडाग्नी। अग्नीचे सुद्धा बरेच प्रकार आहेत, दिव्याचा अग्नी वेगळा, स्वयंपाकाचा वेगळा, चितेचा वेगळा, देऊनी भडाग्नी। मग अग्नीच्या स्वाधीन त्या शरीराला केलं, मग अग्नीचं काय कर्तव्य? जाळून भस्म, बरोबर? ते कर्तव्य अग्नीचं। काही क्षणात अग्नी त्या शरीराची काय करतो? रक्षा करू शकतो। शरीराची होय माती, कुणी नये सांगा की पहा, पाण्यात विसर्जित केलं तरी माती, अग्नीत विसर्जित केलं तर अग्नीत दहन केलं तरी माती, आणि जमिनीत पुरलं तरी सुद्धा माती। शरीराची होय माती। पंचतत्वापासून बनलेला हा पिंड पंचतत्वात काय होतो? विलीन होतो। चिता रचली जाते, चितेचा अग्नी जमिनीवर पडल्यानंतर पृथ्वी तत्व आपला भाग काढून घेत
अग्नीच्या स्वाधीन केल्यावर तेज तत्व अग्नी तत्व आपला भाग काढून घेतात. त्या वायू आकाशामध्ये गेल्यानंतर वायू तत्व आपला भाग काढून घेतं, आकाश तत्व आपला भाग काढून घेतं. उरलेल्या अस्थी असेल, रक्षा असेल, आपण पुढे सोडतो गंगेमध्ये किंवा जलामध्ये. बरोबर. जलतत्व आपला भाग काढून घेतो. पंचतत्वापासून बनलेला हा पिंड पंचतत्वामध्ये काय होतो? विलीन होतो. बरोबर. आता आतापर्यंत किती पिंड झाले होते? 5 झाले. बरोबर. 5 पिंड आतापर्यंत झाले होते. मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आता पहा, जर 20-25 किलोमीटर वर गेलं की थोडासा प्रत्येक काय होतो? बदल होतो, थोडासा चेंजेस होतात. काही आपल्या सवडीनुसार प्रथा पाडून घेतल्या लोकांनी, काही काय. पण 5-25 किलोमीटर वर गेल्यावर थोडासा प्रत्येक चेंज होतो. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी, काही ठिकाणी तिसऱ्या दिवशी. पण शास्त्र सांगतं 4थ्या दिवसापर्यंत अस्थि विसर्जन करता येतं, रक्षा संचय करता येतो. आपल्या भाषेत सावडायचा विधी. बरोबर. मग सावडण्याच्या दिवशी, अस्थि संचयाच्या दिवशी ती रक्षा जमा करून पाणी शिंपडून तिथं पिंडदान करायचं. सांगितलं नैवेद्य ठेवतो ना आपण पिंडदान तिथं एक पिंड. आता किती झाले? 6. बरोबर. 6 पिंड तिथपर्यंत होतात. मग 6 पिंड तिथपर्यंत झाले. मग घरी आल्यानंतर पहा, ज्या दिवशी आपल्या घरातील व्यक्ती गेला त्या दिवसापासून घरी आल्यानंतर दक्षिण दिशेला एक दिवा आपण प्रज्वलित करतो. महिला मंडळ, माता भगिनी लक्षपूर्वक ऐका. आपण दिवा प्रज्वलित करतो. त्या दिव्याजवळ मुलाने असेल, मुलीने असेल, पुतण्याने असेल, दररोज पिंडदान करायचं सांगितलं. दररोज पिंडदान करायचं सांगितलं. बरं का. इथं मी काही मनाने सांगत नाही, तुम्ही प्रेतकल्प गरुड पुराणामध्ये पाहून घेऊ शकता. बरं का. हा. मग दररोज पिंडदान करायचं सांगितलं. मग दररोजच्या पिंडदानाने काय होतं? त्या पिंडाचे 4 भाग पडतात. किती? त्याची वाटणी होते. बरं. 4 भाग पडतात. मग 2 भाग पंचमहाभूतासाठी जातात. का? कारण हा देह आलेला 5चा मुसला. बरोबर. किंवा ज्ञानोबा राय म्हणतात, देह तव हे 5चे झाले. देह तव हे 5चे झाले. हे कर्माचे गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदिले जन्म मृत्यूच्या. म्हणजे हा देह पंचतत्वापासून बनला, म्हणून पंचमहाभूतांसाठी 2 भाग त्या पिंडाचे. 3रा भाग यमदूत आणि यमधर्मासाठी जातो आणि 4था भाग आपल्या घरातून गेलेल्या जीवात्म्यासाठी जातो. हा. बरं. मला दशक्रिया विधीपर्यंत यायचं. 4था भाग आपल्या घरातून गेलेल्या जीवात्म्यासाठी जातो. मग आता इथं थोडस थांबा आणि थोडं मागे जा. स्मशानाकडे देह अग्नीच्या स्वाधीन गेला. बरोबर. शरीराची काय झाली? रक्षा झाली. बरोबर. मग आपल्या पुराणांमध्ये सांगितलं का या जीवात्म्याला गेल्यानंतर या मृत्यू लोकापासून त्या वैवस्तव नगरीपर्यंत 86,000 योजनाचा प्रवास करावा लागतो. बरोबर. 86,000 योजनाचा. 100 योजन ती वैतरणी नदी वगळतात. मग हा प्रवास तो जीवात्मा कशाच्या साह्याने करतो? आपल्याला प्रश्न पडतो किंवा पडला पाहिजे. बरोबर. हा प्रवास कशाच्या साह्याने करतो? शरीराची तर काय झाली? माती झाली, रक्षा झाली. बरोबर. उरला त्याला आपण आत्मा म्हणू. बरोबर. आत्मा हा प्रवास करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर आपल्या भाषेत थोडा वेळ आपण करू शकतो. बरोबर. करू शकतो. पण आत्म्याचं वर्णन गीतेमध्ये कसं आलं? न जायते म्रियते वा कदाचि नायम भूत्वा भूतिवा न भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, अजन्मा आहे. तो या आधीही होता, आताही आहे, या पुढेही राहणार आहे. किंवा अजून गीतेमध्ये वर्णन आलं, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदेन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा धारदार शस्त्राने कापल्या जात नाही. आत्मा हवेने सुकत नाही. आत्मा पाण्याने ओला होत नाही. बरोबर. आणि हा प्रवास यातनांनी भरलेला सांगितला. कसा सांगितला? यातनांनी भरलेला. पण आत्म्याला तर इजा होत नाही. मग आत्मा हा प्रवास करू शकत
बरोबर. मग हा प्रवास करत कोण? आता परत पुढे चला. त्या पिंडाच्या 4 वाटण्या झाल्या. 2 भाग पंचमहाभूतासाठी गेले, 3रा भाग यमदूत आणि यमधर्मासाठी गेला आणि 4था भाग आपल्या घरातून गेलेल्या जीवात्म्यासाठी गेला. मग त्या 4थ्या भागाने काय होतं? लक्षपूर्वक ऐका. पहिल्या दिवशी त्या जीवात्म्याचं डोकं तयार होत. दुसऱ्या दिवशी डोळे, कान, नाक, खांदे, छाती, पोट, कटिभाग, जांघा, गुडघे, पाय अशी वाटणी 9 दिवस चालते. 9 दिवसामध्ये एक फुटभर उंचीचा पिंडात्मक देह, त्याला आपण यातनात्मक देह सुद्धा म्हणू शकतो. पिंडात्मक देह किंवा यातनात्मक देह तयार होतो कितव्या दिवशी? 9व्या दिवशी. आणि मग ज्या वेळेस कुटुंबीय दशक्रियाविधी संपन्न करतात, म्हणजे आजचा दिवस, बरोबर. तिथं जर तुम्ही रोज पिंडदान केलं नाही तर भूदेव 10 पिंड इथं देऊन घेतात. म्हणून याला दशगात्र विधी सुद्धा भूदेव इथं पण देऊन घेतात. पहा, मग फुटभर उंचीचा देह तयार झाला. इथं कुटुंबियांनी दशक्रियाविधी केला. इथं पिंडदान तर्पण विधी, मुलं असतील, मुली असतील, पुतळे असतील, त्यांनी इथं पिंडदान केलं. सार तत्वाने तो जीवात्मा हे पिंडदान ग्रहण करतो. सार तत्वाने. मग त्याच्यामध्ये एनर्जी येते, ताकद येते. मग 11व्या दिवसाचं पिंडदान, 12व्या दिवसाचं पिंडदान, 13व्या दिवसाचं पिंडदान सार तत्वाने तो जीवात्मा ग्रहण करून 13व्याच्या दिवशी या मृत्यू लोकापासून त्या वैवस्वत नगरीपर्यंतच्या प्रवासाला काय करतो? सुरुवात करतो. कितव्या दिवशी? 13व्याच्या दिवशी. म्हणजे 13 दिवसापर्यंत तो जीवात्मा या मृत्यू लोकामध्येच असतो. 13व्याच्या दिवशी या प्रवासाला सुरुवात होते. मग जसं जन्म झाल्यानंतर 16 संस्कार या जीवावर करावा लागतात. गर्भाधान, पुष्पन, रात्रमण, निष्क्रमण, विवाह, अन्नग्रहण, कर्णवेद, समावर्तन, यज्ञोपवीत, शेवटचा अंत्येष्टी, म्हणजे हा सोहळा. तसं 16 गावामधून या जीवात्म्याला फिरविले जातात. आता त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही, मला थोडस परत उवीवर यायचं. पण या प्रवासाला मुदत दिली 1 वर्षाची. 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध केलं तर त्या जीवात्म्याला दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश मिळतो. पण हा प्रवास 1 वर्षापर्यंत चालतो. सांगण्याचं तात्पर्य, आज संगीताताईंचा सुद्धा तो पिंडात्मक देह तयार झाला, बरोबर, तयार झाला. आज सार तत्वाने इथं मुली असतील, मुलं असतील, तो पिंडात्मक देह पिंडदान तर्पण विधी सार तत्वाने ग्रहण करून 13व्याच्या दिवशी या प्रवासाला सुरुवात करणार आहे महाराज. म्हणून हे कर्मकांड अतिशय महत्वाचं आहे. ही और्धदाही क्रिया कर्म करणं अतिशय महत्वाचं सांगितलं आणि तेच कर्मकांड आज हा जाधव परिवार करत आहे. त्या निमित्ताने पहा, याही पुढे जाऊन सांगायचं तर कर्मकांड फार सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म? अति सूक्ष्म सांगितलं. मग त्याच्यामध्ये जर काही त्रुट राहिली तर भगवंताच्या नामचिंतनाने तीही त्रुट निघून जावी. म्हणून ही प्रवचन रूपी सेवा, भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी केलं जातं. पहा, आणि उवी आपण घेतली. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया करी. तुमची इच्छा असो वा नसो या मृत्यू लोकामधून जावं लागतं. एक उरो नाही आले अवतार, येरती पावर जीव किती. अहो, भगवंताने अवतार घेतला, देवाला सुद्धा इथं राहता आलं नाही महाराज. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, शरयू नदीमध्ये जलत्याग करावा लागला. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला, जरा नावाच्या व्याधाच्या बाणाने सोडावं लागलं. जावंच लागतं, इथं राहता येत नाही. आणि याच न्यायाने संगीताताईंना सुद्धा या मृत्यू लोकामधून जावं लागलं. मृत्यू अटळे. अजून पुढे जाऊन सांगू.